धनाजी गोलंदाज मार्कवरती या पिऊनचं षटक हाताळण्यासाठी या. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो, आपण पाहू शकाल दुसऱ्या मॅच मध्ये ऑफिशियल पंच आपण पाहतोय संजय वाघमारे सरांना थोडीशी रजा त्यांना पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. नक्कीच दुसऱ्या मॅच मध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय या संजय वाघमारे सरांना. आणि या अगदी विचार केला तर एक चांगला खेळाडू आहे चीज कामला टीमचा. त्यांची एवन जोडी आहे. सुनील मुकणे सर देखील असतील, संजय वाघमारे सर असतील, जिथे संजय नगर या नाईट रनिंग शृंखलेमध्ये भरपूर एन्जॉय पाहायला मिळाली. अगदी विचार केला तर जबरदस्त ती स्पर्धा पाहायला मिळाली मित्रांनो. जबिया मैदानाच्या आतमध्ये मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. मॅच खूप चांगली पाहायला मिळेल या शंका नाही. एका साईडला टीम आपण पाहू शकाल कुंभे रायकर पाडा, तर दुसऱ्या साईडला डोनेवाडी. हा दोन संघामध्ये हा धुमाकूळ पाहायला मिळेल. गोलंदाज मार्ग वरती धनाजी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती रितेश, नॉन स्ट्राइक एंड वरती सुदाम नावाचं वादळ. एक बिग फाईट मॅच. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती ठोकला इथे जबरदस्त प्रहार, ठोकला इथे चौकार. ठोकलीच्या विचार केला तर पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. 4 ओव्हरची ही मॅच आणि 4 ओव्हर मध्ये किती धावा बढवल्या जातील. पहिल्या फेरीमध्ये ज्या टीमच्या सर्वाधिक जास्ती धावा असतील त्या संघाला पाय दिली जाईल. आणि दुसऱ्या डावामध्ये देखील ज्या टीमच्या सर्वाधिक जास्ती धावा असतील त्या संघाला देखील बाय दिली जाईल. इथे चांगला फटका समोरच्या दिशेला. धावची सलामीचा फलंदाज एखादा बाद होऊ शकला असता या बॉलवरती, परंतु तितकं कमालीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. आणि या सुंदर रनिंग द बिन विकेट पाहायला मिळाल्या. 5 धावा धाव फलकावरती पाहतोय. ओहो, इथे चांगला फटका क्षेत्ररक्षण देखील कमालीचं पाहायला मिळतं. अगदी विचार केला तर सीताबाई रामचंद्र हिलम यांच्या स्मरणार्थ गुरुदादा थोरवे गणेगाव याचकडनं 3 षटकारासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे 1500 रुपयाचं कॅश प्राइज. कुठल्या टीम असेल? डोनेवाडी टीमला ना? कुठले आहे का? यस, दोन्ही टीमच्या कुठल्याही खेळाडूने 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज. खूप चांगलं प्रेम क्रिकेट वरती पाहायला मिळते. इथे चांगला फटका, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि बघता बघता या बॉलवरती घेतल्या जातील धाबा. 1 धाव या बॉलवरती. मॅच महत्वाची दोन्ही टीम साठी. एक जबरदस्त सामना मित्रांनो आपण पाहतोय आजच्या जव्या मॅच मध्ये. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडस पंबल नक्कीच पाहायला मिळालंय. आणि या बॉल वरती घेतली जाईल एक सिंगल धाव. सार्थक दियान शिलेवन कणबोली टीम, आपण तयारीमध्ये राहा, तयारी करून या. तोंडाला पावडर, लिपस्टिक, काजळ, आयलाइनर काय असेल ते लावून या. ओके मध्ये.
आज नक्कीच चांगली टीम पाहायला मिळेल कलंबोली देखील. ओहो, इथे फटका कमालीचा होता, परंतु वाऱ्याच्या वेगाने बॉलला थांबवला आणि फलंदाज बॅक टू डगआउट ठोकणीच्या. थँक्यू डीजे. अरे या इकडे गाडीवरती आथरून करून एकदम ओके मध्ये झोपलेत. मंडप डेकोरेशन बाबा स्वतःची काळजी घ्या, नाही काय तुम्ही टप्पाला झोपला नाही एकूच सपान पडला ना पार खाली आल तुम्ही. येस, गुरुनाथ तुर्वे साहेबांकडनं आणि गणेगाव गणेगावचे खूप चांगले व्यक्तिमत्व गुरुनाथ तुर्वे साहेबांकडनं समालोचक करण्यासाठी मला 100 रुपयाचं कॅश प्राईज. धन्यवाद गुरुनाथ तुर्वे दादा. अगदी विचार केला तर प्रेम पाहायला मिळतंय. नक्कीच विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो, हेच तर प्रेम आहे प्रत्येक मान्यवरांचा क्रिकेट रसिकांवरती असतं. जाऊया मॅच मध्ये जिथे धाबा फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धाबा. चला पंच, मॅच का थांबल्या? स्पीडअप टेपा. अंपर, आप किधर भागते हो? ऐसा मत करो, नहीं तो सुबह हो जाएगी. कुछ तो गडबड है. यस, अंपरची मान आली म्हणजे कार्यक्रम ओके बस. बॅटमन, अंपरना जर वाईट देता तू जरा लांब राहा का, नाही जर थोडी त्याच्या कचपाट्यात सापडला ना रट्ट्याला आडवा पडशील. अंपर काय कमी नाही म्हटाना. यस, सडकीचं खूप चांगले व्यक्ती आहेत. विजय गोलंदाज मार्क वरती या. अगदी विचार केला तर यावेळेस हो बेकार. विजय गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय या खरं तर डोनेवाडी टीम कडला. खरं तर विचार केला तर एक मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. काटे की टक्कर सापडा. अगदी विचार केला तर मित्रांनो, पहिल्या डावामध्ये डोनेवाडी टीमला ना 40+ धावा तरी बनवाव्या लागतील, कारण तुमच्या आगेच खेळतोय कुंभे रायकडपाडा हा संघ. इथे लिडिनेश तिथे फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षण कमालीचं राहिला, थोडस पंबुल जरूर झालं आणि बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव. 10 धावा धाव फलकावरती 10 धावा धाव फलकावरती जोडले गेलेत. ओहो, यावेळेस फटका फसलाय आणि फलंदाज देखील फसलाय. सुदाम फलंदाज बॅक टू डगआउट ठोकणीच्या.
तू बाबू. येस, नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आर्यन आणि प्राइजेस लालिवली आणि त्याला फाईट करेल सार्थक दियान शिलेवन कळंबोली. या दोन टीम मध्ये एक रोमांचिक सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती करेन आपण नेक्स्ट मॅच साठी तयार राहा. त्याचपूर्वी मॅच देखील तितकीच महत्वाची. मॅच देखील तितकीच महत्वाची. लाडिवली टीमचा संघ नाही किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर आयोजकांची उपस्थिती दाखवा. गोलंदाज स्टॅक वरती या. चिंतामणचा पहिलाच बॉल आणि पहिला बॉल कमालीचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मला वाटते डायरेक्ट हिट झाला होता की काय तिथे. यस, लेग बायची दाब. अंपर तू लेग बायच्या रन दायितो का मांड्या तापटून दायितो. मोकार मटा घडी आहे. कुस्तेल उतरवाय लागल अंपरला का बघ. अंपर ओके मध्ये आहे मित्रांनो. या पंचांचं मी भरपूर वेळा पंच पाहतो. या व्यक्तीला अनेक वेळा मी समालोचन करतोय त्यांच्या विरोधात. कधीच राग मानलं नाहीये या व्यक्तीना. यस, इट इज अ फाईट. हा खरा बॉल. घाण्या बॉल, नाशका बॉल, दरफदरी बॉल म्हणजे व्हाईट बॉल. धाबा धाव फलकावरती 14 धाबा. 14 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा टॅकरचा बॉल इथे बॉल निघून जाईल सीमा पार. येतोय सीमा पार चौकार ठोकडीच्या. चला लगेच स्पीडअप ठेवा. अठरा धाबा धाव फलकावरती 18 धाबा धाव फलकावरती तिसरं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. मॅच देखील तितकीच महत्वाची आपण पाहतोय मित्रांनो. इथे चांगला फटका क्रॉस द लाईन. फटका केसलाय. बॉल निघून जाईल सीमा पार. हा येतोय अजून एक दर्जेदार चौकार. 22 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. थँक्यू डिजा. चांगला सामना पाहतोय. एक काटेकी टक्कर. कुंभे रायकरपाडा बनाब डोंगरीवाडी या दोन टीम मध्ये एक हाय होल्डचा सामना. एक जबरदस्त बिग फाईट मॅच. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का याचं प्रति उत्तर म्हणजे पहिल्या डावामध्ये किती धावा बढवल्या जातील डोनेवाडी टीम कडनं पाहावा लागेल. ओहो, यावेळेस काय फटका खेचला या. बघा तिथे वाऱ्याचा वेग मी म्हटलं आधीच वाऱ्याचा वेग भरपूर आहे आणि त्या फलंदाजाचा वेग कमी पडला आणि बॅक टू डग आउट ठोकणीच्या. थँक्यू डिजा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण. नवीन फलंदाज क्षमासावी रवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रवी एकदम ओके मध्ये आयटी पैटी मध्ये चाललाय. स्टाईल मोकार आहे त्याची.
आणि या दोन्ही फलंदाजाला मला वाटतंय ऊन लागतंय की काय एवढ्या रात्री. त्यांच्या डोक्यावरती कॅप आहे, म्हणजे प्रत्येक खेळाडूची एक ओळख कॅप डोक्यावरती असणं गरजेचं असतं. कारण रात्रीची मॅच आहे, कदाचित एक एक वेळ अशी येते की बिजोड आपल्या डोळ्यावरती येतोय. इथे चांगला फटका. ओ बस, हा सवकास सवकास सवकास. काय सांगायचं आहे, पगार कमी आणि खर्च जास्ती असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आणि ते षटक क्रमांक संपले, तिसरा 3 षटकाचा खेळ संपलाय. धापा जाऊन पोहोचल्या 25-25 धापा. सुरुवात खराब पाहायला मिळते डोनेवाली टीम कडनं. गोलंदाज मार्ग वरती कैलासला पाहतोय. अगदी विचार केला तर सुरुवात कमालीची पाहायला मिळते. खर तर कुंभे रायकरपाडा टीम कडनं अजूनही आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील दुसरा साबडा. जवळपास 11:15 वाजले मित्रांनो. कदाचित या टायमिंग वरती मला तरी वाटतंय चौथा तरी साबणा असणे गरजेचं होतं. हो इथे लीडिंग एज, इथे लीडिंग एज. आणि या बॉल वरती धाव घेतली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 26 धाबा धाव फलकावरती. अजूनही उरले शेवटचे 4 बॉल. या 4 बॉल मध्ये किती धाबा येतील पाहावा लागेल. जबरदस्त साबणा पाहायला मिळेल. जरी लो स्कोरिंगचा साबणा असला ना तरी मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल मित्रांनो. कैलास गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय. ओहो यावेळेस बॉल थांबणार नाही. आउट स्पीड या मैदानाची जास्तीच आहे आणि बॉल निघून जाईल. सीमा पार येतोय. नशिबाचा चौकार डोनेवाली टीम साठी ठोकडीच्या. हे डोनेवाडी वालं त्याला जरा एवढं कुत व्हायला लागलं. आला का? आला आला. त्याला जो मोकार औषध सांग. ये ये अजूनही बरं वाटतंय. बॉल शिल्लक असतील 3 बॉल मध्ये 5 धाबा खर्च केल्या कैलास या गोलंदाजाने. ओहो इथे स्टायलिश गोलंदाजी आणि त्या स्टायलिश गोलंदाजीवरती घडलं काय. बॉल मैदानाला गुदगुल्या करत निघून जाईल सीमा पार. चौकार लेग बायच्या या 4 धाबा. थँक्यू तुझ्या बॉलर ना लायल्या वांग्याने वांग्याला बाजली कारळी. असाच काहीतरी झाला ग्राउंडच्या आतमध्ये.
बघा बॉलिंग कमालीची होते. एस टी रेस्काकडनं चुकी झाली आणि त्या चुकीमुळे डोनेवाडी टीमला नशिबाचा चौकार देखील पाहायला मिळाला. ओहो, इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, संपर्क अजिबात होत नाही. कदाचित संपर्क झाला असताना चौकार षटकार या बॉलवरती नक्कीच पाहायला मिळाला असता, परंतु त्या प्रकारची फलंदाजी देखील आता करावी लागेल. शेवटचा बॉल मला वाटतं शिल्लक असेल. हो, इथे शेवटच्या बॉलवरती कबाडीचं क्षेत्ररक्षण आणि या बघता बघता आपण पाहू शकाल इथे फलंदाज बाद. यस, एक डाव एक फलंदाज बाद आणि षटक देखील संपलाय. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये धावा बढवले. आता 36 धावा, 35 धावा बनवल्यात आणि या 36 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजेच कुंभे रायकडपाडा टीमच्या विरोधात. नेक्स्ट मॅच आर्यना प्राइजेस लालिवली त्याला फाईट करेल सार्थक दियांश 11 कणबोली. दोन्ही टीमला संगणकाचा विनंती करेन आपण याने लगेच टॉस करा. हॅलो. चला, सामना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डोनेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळतोय तो कुंभे रायकरपाडा आणि जगदीश भोये. आजूबाजूला कुठे असेल तर या. चला, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. विजय आणि कमलाकरची जोड केली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर
कुंभे रायकरपाडा या टीमची आणि गोलंदाजी मार्कवर तेजेशला पाहतोय. डोनेवाडी संघाचे एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी गोलंदाजी अगदीच तेजस वाघमारे याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. खरं तर स्कोर आपण पाहिला आहे. छत्तीस धावसंख्या रोखायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणारे 24 चेंडू आहेत खरं तर आणि यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. यावेळेस बिगिट केलाय. पहिला चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे रितेश. मापे असावी त्यांचे मोठे बंधू प्रतीक आहेत आणि फलंदाज होईल बाद. कमॉन डीजे. विजय फलंदाज मैदानातून बाहेर आला. अगदी त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण धनाजीला पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका कुंभे टीम. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवर तेजस आहे. खरं तर लॉंग ऑनमध्ये मोठा फटका खेचायचा होता. त्याच दरम्यान प्रत्येकीने मात्र कुठल्याही प्रकारे चुकी केलेली नाही. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. 35 धावा आहेत. 36 धावसंख्येचा टार्गेट आहेत. खरं तर 23 चेंडूंमध्ये 36 धावा बनवायच्या असतील तर मोठे फटके येणं अपेक्षित आहे. परंतु मैदानाची रूपरेषा पाहिली तर लॉंग ऑन लॉंग ऑफ थोडेसे दूरवर षटकार जरी असले तरी परंतु त्या दरम्यान मोठे फटके खेळण्याचा मानस मात्र खेळाडूंचा इथे पाहायला मिळतोय. आणि त्याच दरम्यान फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झाले. खरं तर त्याची जागा आता धनाजीला मात्र चांगल्या पद्धतीने चालवावी लागेल. यावेळेस बॅट चेंज. फलंदाज पुन्हा एकदा बाद. धनाजी बॅक टू द पवेलियन. अगदी फलंदाज धनाजी देखील बाद झाला दुसऱ्या चेंडूवरती. हॅट्रिक चेंडू असेल. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज बुद्धाजीला आपण पाहतोय. कुंभे रायकरवाडा टीम सध्या तरी बॅकफुटला जाताना पाहतोय कारण महत्त्वाचे 2 फलंदाज बाद झालेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. खरं तर बॅटचा चेंडूचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. मॅडेंटरी पॉवर प्ले त्यामध्ये 1-2 मोठे फटके येणं गरजेचं होतं टीम कुंभे रायकरपाडाला. परंतु तसे फटके मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळत नाही आहे. खरं तर तेजेश वाघमारे चांगली गोलंदाजी करतोय. त्याच्या माध्यमातून सध्या तरी धावा रोखण्याचं काम डोनेवाडी टीमसाठी खूप महत्त्वाचं असेल. त्याच दरम्यान शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका येणं या ओव्हरमध्ये गरजेचं आहे. 3 चेंडूंचा वाजवी खेळ. खरं तर यावेळेस बिगिट केला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? वाऱ्याचा वेग खरं तर त्याच दिशेने परंतु चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल अगदी चौकार. थँक्यू डीजे. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंवरती 2 विकेट बहाल केल्यानंतर एक डॉट चेंडू आलाय. खरं तर चौथ्या चेंडूवरती हा चौकार आलाय. संघाचा श्री गणेश देखील या चौकाराने झालाय. विजयासाठी उर्वरित चेंडू असतील जवळपास विचार केला तर
20 चेंडू आणि विजयासाठी अद्यापही 32 धावसंख्येची गरज आहे. 20 चेंडू 32 धावा होऊ शकतात, परंतु तसा खेळ करणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहतोय. यावेळेस 5वा चेंडू षटकातील आपण पाहतोय. डॉट डिलिव्हरी, कमबॅकिंग गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तेजस आहे खरं तर चांगली गोलंदाजी, त्याच्या माध्यमातून बुधाजीच्या बॅटमधून एक चौकार आलाय. दुसरा चेंडू इथे डॉट. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस देखील षटक संपुष्टात आलंय. एका षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला फक्त आणि फक्त 4 धावा. चांगली गोलंदाजी आहे. त्याच दरम्यान आता मॅडेंटरी पॉवर प्लेचं बंधन जे होतं ते आता हटलेलं आहे आणि त्याच दरम्यान आत्ता सेकंड ओव्हरला सुरुवात होईल आणि त्यामध्ये 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे थोडासा दबाव देखील असेल कुंभे रायकरपाडा टीमवर, कारण धावा पाहिजेत जवळपास 32. चेंडू असतील 18 आणि या 18 चेंडूंमध्ये 32 धावा जर का बनवायच्या असतील तर चांगली फलंदाजी होणं अपेक्षित आहे. एका ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर रवीला प्रमोट केलं जाते दुसऱ्या ओव्हरसाठी. स्ट्राईक एंड फलंदाज कमलाकरला पाहतोय. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 चेंडूमध्ये कमलाकरला स्ट्राईक मिळाली नव्हती आणि खरं तर आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. 32 धावसंख्येची गरज आहे. 32 धावा बनवायच्या असेल, चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे कुंभे रायकरपाडा टीमला. आणि त्याच दरम्यान कमलाकरला मात्र स्ट्राईक मिळाले सेकंड ओव्हरमध्ये. शेवटची 3 षटक आहेत. 18 चेंडू 32ची गरज आहे. चला जास्त टीम मीटिंग नको आहे DN दादा, स्पीडअप ठेवा मॅचला. पहिल्या सामन्याला थोडासा उशीर झालाय. खरं तर जांभूलवाडी टीमने थोडासा उशीर केला होता, वेळेवरती आले नव्हते, परंतु त्या मॅच नंतर अगदी वेळेवर सामने चालू झालेत. परंतु जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या. रवी वाघमारे आहेत खरं तर गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमलाकर आहेत ऑन स्ट्राईक. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झाले. मेन पंच आपण पाहतोय संजयजी वाघमारे साहेब. यावेळेस चेंडूला अगदी कट केलाय. डायरेक्ट हिट करायचं होतं, परंतु त्याच दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल धाव चोरण्यात यशस्वी ठरलाय कमलाकर. एक सिंगलच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. 5 धावा, 2 बाद 5 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. बुधाजी ऑन स्ट्राईक आहे. दुसरी ओव्हर आहे. पहिला चेंडू मात्र एक सिंगलने नक्कीच आपण पाहिलंय. त्याच दरम्यान सेकंड चेंडू बुधाजी आहे आणि बुधाजीला मात्र चांगला खेळ करावा लागेल. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. यावेळेस बिगिट केलं क्षेत्ररक्षक. काही चेंडूपर्यंत पोहोचेल का, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क. चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चौकार आलं. खरं तर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. धावफलकाचा विचार केला. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 36 धावसंख्येची गरज आहे आणि त्याच दरम्यान धावफलकावरती आपण 9 धावा पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथपर्यंत एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने 10 धावा. विजयासाठी उर्वरित चेंडू असतील 15 चेंडू 26ची गरज आहे. यावेळेस बिगिट केलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स. चौकार. पुन्हा एकदा मात्र कमलाकर आपले इरादे स्पष्ट करत असताना त्याच दरम्यान एक चौकार आलाय. 4 धावेने पुन्हा एकदा धावफलक खालतं ठेवलंय, जाऊन पोहोचतंय ते जवळपास 14 या अंकावरती. खरं तर कमलाकर ऑन स्ट्राईक होता, पहिल्या ओव्हरमध्ये आला होता, त्यानंतर लगातार
विकेटची पडझड आणि त्यानंतर मात्र स्वतःला सावरत असताना त्याच्या बॅटमधून हा पहिला चौकार पाहतोय. बुधाजीने देखील चांगली साथ दिली, 2 चौकार त्याच्या देखील बॅटमधून आलेत. परंतु 36 धावा जर जमवायची असेल, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस विकेट केलं, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अगदी आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. अगदी विचार केला ना तर सामना फिरवलाय खरं तर कमलाकरने या 2 चेंडूंवरती. 10 धावा आल्या त्या 2 चेंडूंमध्ये. धावफलकाचा विचार केला आतापर्यंत 20 या अंकावरती विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. अद्यापही 2 ओव्हर शिल्लक आहेत. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, तो देखील चेंडू थांबणार नाहीये. अगदी पुन्हा एकदा जाईल, चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. रवी वाघमारे खरं तर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फेल ठरतोय. 20 धावा खर्च केला 6 चेंडूंमध्ये. विजयासाठी जर का आपण विचार केला ना या ओव्हरचा, 20 धावा आल्यानंतर 26 धावा आहेत धावफलकावरती आणि 24 धावा आहेत. खरं तर विजयासाठी 12 धावसंख्येची गरज असेल. 12 चेंडू 12ची गरज आहे. प्रति चेंडू मागे 1 ची सरासरी राखावी लागेल. गोलंदाजी मार्कवर रोहितला पाहतोय. रोहित देखील चांगला गोलंदाज आहे. खरं तर बुधाजीला मात्र रोखावं लागेल. काल देखील लो स्कोरिंग मॅचेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्यात आणि त्या देखील डिफेन्स झालेल्या पाहिलेत. आणि विनंती करतोय पुढील सामन्यांसाठी खरं तर 12वा प्रतिनिधी असेल त्याने मोबाईल घेऊन येऊ नका. दिवसभर चर्चा होते. यावेळेस थोडासा बाहेर जाणारा चेंडू खरं तर बुधाजीला मात्र चकवण्यात यशस्वी ठरलाय सध्या तरी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाल्या. 11 चेंडू 12ची गरज आहे. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक प्रतीक आहे चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती स्कोर आपण पाहतो 25 धावा. 10 चेंडू 11ची गरज आहे. अगदी लाडिवली टीम आर्यन प्राइजेस लाडिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळेल होम ग्राउंडवरती सार्थक दियांश 11 टीम कलंबोली. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच या. यापुढील होणारा सामना असेल. सव्वीस धावा. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 9 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी आहे परंतु रोहितने थोडीशी लगाम लावली. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय म्हणजे चांगली गोलंदाजी आहे सध्या तरी. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा डिफेन्स होऊ शकतात. यावेळेस बिगिट केलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे परंतु खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. प्रतीकच्या माध्यमातून झेल होता. झेल मात्र ड्रॉप झाला आणि त्याच दरम्यान मिळतील 2 धावा. आता विजयासाठी येणारे 8 चेंडू 8ची गरज आहे. आठ चेंडू 8ची गरज आहे. बुधाजी मात्र चांगले फटके खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याचा झेल ड्रॉप झाला. त्यानंतर 2 धावा आल्या. हा झेल जरी झाला असता तरी 2 धावा नक्कीच वाचवल्या असत्या डोनेवाडी टीमने. यावेळेस बिगिट केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स. चौकार लॉंग ऑन मध्ये. हवा काढून टाकले खरं तर या चेंडूने.
या मॅचची. उर्वरित 7 चेंडू 4ची गरज आहे, परंतु हा शेवटचा चेंडू जर का डॉट आला तर शेवटची ओव्हर कोणाकडे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण 4 धावा देखील डिफेन्स करू शकतात. चांगली गोलंदाजी आहे खरं तर. रोहितची प्रॅक्टिस देखील आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु थोडीशी गोलंदाजी शेवटच्या क्षणाला यावेळेला अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय, दुसरी धाव देखील सक्सेसफुल. षटक संपुष्टात आलं, अगदी तिसरं षटक देखील, आणि शेवटच्या एका ओव्हरमध्ये विजयासाठी 2 धावांची गरज असेल. स्पीडअप घ्या. चला, लाडिवली टीम संघनायक पाठवा लगेच. इथे कलंबोली टीमचा संघनायक उपस्थित आहे. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल, जास्त वेळ घेऊ नका. कमलाकर आहे ऑन स्ट्राईक. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवर धनंजय पवार यांना आपण पाहतोय. 2 धावा डिफेन्स करायचे असतील तर यावेळेस अगदी लॉंग लेगच्या डोक्यावरून 1 बाउन्स चौकार. विजय फटका. मैदानाच्या आतमध्ये टीम कुंभे रायकर पाडा इथे विन होते.